चला आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे चिन्नूची मस्ती. म्हणजे तो उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय काय ॲक्टिव्हिटी करतो, ते बाहेर गेल्यावर तो काय काय करत असतो ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, तर शेवटपर्यंत बघा. तर सकाळी सकाळी इकडे चिन्नूचा नाश्ता वगैरे झालं, त्याला खाऊ वगैरे घातले आणि मग खाऊ घातल्यावर ना त्याला फिरायला घेऊन जाणं हे तर कंपल्सरी आहे. तर मी इकडे बाहेर आली होती आणि मग मला ना बाहेर चल म्हणून असं चप्पल पण छान आणून देतो. आणि माझी काळजी नाही ह्याचे पप्पा एवढं करणार नाहीत, तर माझं लेकरू एवढी काळजी करतो. बाहेरच जाताना असू दे की मग घरात असू दे, तर घरात जर मी चप्पल नाही घातलं ना तर स्वतः जातो, चप्पल आणून देतो आणि मला चप्पल घाल म्हणतो. आणि मग त्याला घेऊन मी इकडे बाहेर आले आणि इकडे ना हे छोटे लेकरं खेळत होते तर सायकलवर. त्याला ते सायकल पाहिजे होतं म्हणून त्यांच्या मागेच लागला होता. आणि तो मागे लागला होता म्हणून ना हे लेकरं झाडावर असे काही चढून थांबले होते आणि म्हणत होते की आव पकडो मुझे, आव पकडो. तर असं ह्यांचं काहीच चालू होतं आणि मला पण खूप जास्त छान वाटत होतं. आणि चिन्नू ना लेकरं असल्यावर त्यांच्यासोबत छान खेळतो, त्याला लेकरांमध्ये राहायला बिलकुलच आवडतं. आणि मग इकडे खेळता खेळता ह्याच्या कंपाऊंडमध्ये आलो तर तिकडे त्याला बॉल दिसला आणि बॉल दिसला ना मस्त पायाने त्याचं खेळायचं चालू असतं. आणि मग मी त्याला ओढतच आणत होते बाहेर, पण ह्या लेकराला मात्र बिलकुल यायचं नसतं, त्या लेकरांसोबतच खेळायचं होतं. मग त्याला इकडे परत बाहेर आल्यावर थोडंसं छान खेळू दिलं आणि हे ना पळापळी करत होते. तरी चिन्नूचं पण पळापळी करायचं चाललं होतं आणि हातात लाकूड वगैरे काय घ्यायचं त्याचा शॉकच आहे, तर इकडे घेत होता आणि दीदीला थोडंसं असं भीती दाखवत होता त्याला. आणि मग ते पण लाकूड घेतले होते म्हणून ह्याचं पण तसं दाखवायचं चालू होतं. आणि मग मी त्याला ओरडले तर त्याची मम्मी पण ना म्हणजे ना त्या दीदीला ओरडत होती. म्हटलं तो काय नाही, ती काय नाही करत आहे, चिन्नूच करत आहे नखरे. आणि मग परत घरी आला आणि संध्याकाळी परत त्याला फिरायला घेऊन गेले होते तर त्याचं असं इकडे ना लोळायचं चालू होतं, म्हणजे घसरगुंडी खेळायचं होतं त्याला. तर असं काहीसं चालू असतं बाहेर गेल्यावर. तर तुमचं लेकरू पण एवढा आगाऊपणा करतो का? मला नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास फॉलो नक्की करा.